नमस्कार. स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं मनापासून स्वागत करतो. दोस्तांनो, आज आपण ऐकणार आहोत पीटर थिल लिखित 0 to 1 या पुस्तकाचा मराठी सारांश. 0 to 1 हे पीटर थिल यांनी लिहिलेलं एक प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारं पुस्तक आहे. या पुस्तकात तो सांगतो की खरा प्रगतीचा मार्ग म्हणजे नक्कल न करता नव्याची निर्मिती करणे, 0 वरून 1 पर्यंत जाणे, म्हणजेच काहीतरी पूर्णपणे नवीन आणि वेगळं निर्माण करणे. एकदा एका कॉलेजमधील प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारलं, 20 वर्षांनी जग कसं असेल? बहुतेक जण गप्प होते. काहींनी AI, काहींनी गाड्या उडतील असं सांगितलं. तेव्हा प्रोफेसर म्हणाले, तुमच्याकडे स्पष्ट उत्तर नाही. याचा अर्थच आहे की तुम्ही स्वतःचं भविष्य घडवत नाही, तर फक्त अंदाज लावत आहात. हेच ते 0 to 1 पुस्तकाचं मूळ सूत्र आहे. भविष्य फक्त पाहायचं नसतं, तर ते घडवायचं असतं. मित्रांनो, अतिशय पॉवरफुल असं स्टेटमेंट आहे. भविष्य फक्त पाहायचं नसतं, तर ते घडवायचं असतं. थियल सांगतो, भविष्यात 2 प्रकारे प्रगती होऊ शकते. एक म्हणजे हॉरिझॉन्टल, म्हणजेच 1 to N, जे आधीपासून आहे ना त्याची कॉपी करणं. दुसरं म्हणजे व्हर्टिकल, अर्थात 0 to 1, काहीतरी नवीन निर्माण करणं. जसं जर तुम्ही नवीन देशात रेस्टॉरंट सुरू करताय तर ते 1 to N आहे. पण जर तुम्ही अशा ऍपची निर्मिती करता जे अन्नाचा अपव्यय थांबवतं आणि गरजूंना पोहोचवतं, तर ते 0 to 1 आहे. एका गावामध्ये अजय नावाचा तरुण होता. त्याच्या गावात वीज नव्हती. इतरांनी शहरातून जनरेटर आणून काम भागवलं. पण अजयने जुन्या सायकल डायनामोवर संशोधन करून संध्याकाळी पायडल मारून दिवे चालवणारी प्रणाली बनवली. तो फक्त समस्येचा अंदाज घेत नव्हता, तर एक उपाय निर्माण करत होता. थियल म्हणतो की आपल्या बहुतांश शाळा आणि संस्था विद्यार्थ्यांना हेच शिकवतात, जे आधी झालंय तेच करा. पण बदल घडवण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारणारे, विजनरी विचार करणारे उद्योजक लागतात. आज जसं फेसबुक किंवा टेस्ला यशस्वी दिसतात, तसं त्या काळात मार्क झुकरबर्ग किंवा इलॉन मस्क यांना सुद्धा हे माहित नव्हतं की त्यांचा प्रवास कुठे नेईल. पण त्यांनी वर्तमान स्थितीवर समाधान न मानता भविष्य घडवायचा निर्धार केला. यातून आपण काय शिकलो पाहिजे? आपण दररोज निर्णय घेतो, दुसऱ्याच्या कल्पनांची कॉपी करायची की स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं. 0 to 1 म्हणजे असंच एक पाऊल जे इतर कुणीही उचललेलं नाही. भविष्यात बदल घडवायचा असेल तर त्या दिशेने पहिलं पाऊल तुम्हाला टाकावं लागेल. या पुस्तकातून शिकण्याचा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे 1999 प्रमाणे पार्टी करू नका, चुकीचे धडे टाळा. 1999 मध्ये इंटरनेट कंपन्यांचा उन्माद सुरू होता. प्रत्येक कंपनी आपल्याला सांगत होती की .com असलं की यश नक्की. पण नंतर काय झालं? हजारो कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. थियल सांगतो की यामागचं कारण म्हणजे फॉर्म्युला थिंकिंग. लोक विचार न करता ट्रेंड फॉलो करत होते. यामुळे लोकांनी 4 गोष्टी शिकल्या. एक म्हणजे हळूहळू वाढा. दुसरं म्हणजे प्रतिस्पर्ध्यांना फारसं लक्ष देऊ नका. तिसरं म्हणजे उत्पादन तयार करा, विक्री ही गोष्ट नंतर बघू. आणि चौथी गोष्ट म्हणजे पब्लिक होण्याच्या आधी फंडिंग मिळवा. थियल सांगतो की या 4ही गोष्टी म्हणजे अर्धसत्य आहेत. उदाहरणार्थ, एका कॉलेजमधल्या टीमने फूड डिलिव्हरी ऍप तयार केलं. त्यांनी कोणतीही स्ट्रॅटेजी न ठेवल्याने, ना विक्रीच्या मार्गांची आखणी केल्याने ऍप लॉन्च केल्यानंतर 3 महिन्यातच ते बंद झालं, कारण त्यांचं ऍप केवळ कॉपी होती, त्याला नव्याची चव नव्हती. यातून शिकण्याचा धडा म्हणजे केवळ ट्रेंडवरती विश्वास ठेवू नये. दोन्ही गोष्टींची गरज असते. आणि म्हणूनच ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. चुकीच्या धड्यांवर नव्हे, तर दीर्घकालीन दृष्टिकोनावरती विश्वास ठेवा. यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व यशस्वी कंपन्या ह्या वेगळ्या असतात. थियल सांगतो की प्रत्येक यशस्वी कंपनी ही स्वतःचं काहीतरी वेगळं करत असते. त्यांनी आपलीच एक निश म्हणजेच विशिष्ट स्थान तयार केलेलं असतं. आता गुगलला बघा, त्यांनी शोध तंत्रज्ञानात आपलं वर्चस्व निर्माण केलं. अमेझॉनने ई-कॉमर्सला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, कारण त्यांनी नुसतीच उत्पादनं विकली नाहीत, तर ग्राहकांचा अनुभव बदलला. एका छोट्या शहरातील युवराज नावाच्या तरुणाने मोबाईल सायलेन्सर नावाचं एक तंत्रज्ञान तयार केलं. जिथे कुठे शांतता हवी, उदाहरणार्थ मंदिर, वाचनालय, तिथे त्याच्या उपकरणामुळे आवाज आपोआप बंद होतो. ही कल्पना आधी कोणीही विचार केलेली नव्हती आणि त्यामुळे त्याने स्वतःचा वेगळा असं एक मार्केट तयार केलं. आणि म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला यश हवं असेल तर फक्त चांगलं नको, तर वेगळं तयार करा.
चौथी महत्वाची गोष्ट आहे स्पर्धेचा भ्रम. स्पर्धा तुम्हाला अंध करते. आपण शाळेत स्पर्धेचं महत्व शिकलो, पण व्यवसायात सतत स्पर्धा करत राहणे ना हा एक भ्रम आहे. थियल सांगतो की जेव्हा कंपन्या एकमेकांशी युद्ध करतात तेव्हा त्या नफा मिळवण्याऐवजी फक्त तग धरतात. वास्तविक मोनोपॉली असलेली कंपनी टिकून राहते. उदाहरणार्थ कोको कोला आणि पेप्सी या दोघांची वर्षानुवर्षे स्पर्धा चालू आहे, पण दोघांनी स्वतःचं मार्केट निश्चित केलं आहे. पण जर एखादी कंपनी फक्त कोला प्रकाराचा ड्रिंक काढते तर तिला तिसरं स्थानही मिळणं कठीण होतं. याउलट रेडबुलने स्वतःचं वेगळं असं उत्पादन तयार केलं, एनर्जी ड्रिंक. त्यामुळे ते स्वतंत्रपणे वाढले. याच्यामधून काय शिकायचं, काय निष्कर्ष काढायचा तर स्पर्धेत अडकू नका. स्वतःचं क्षेत्र मिळवा आणि तिथे महारत मिळवा. पाचवा महत्वाचा मुद्दा आणि जो आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेला एक नवीन दिशा देऊ शकतो तो म्हणजे मोनोपॉली म्हणजेच यशाचं गुपित. थियल सांगतो की मोठ्या यशस्वी कंपन्या म्हणजे मोनोपॉली. त्यांनी स्वतःची अशी एक जागा बनवलेली असते. त्यांच्याकडे 4 गोष्टी असतात. 1 स्वतःचं तंत्रज्ञान, 2 नेटवर्क इफेक्ट म्हणजेच उपयोगकर्त्यांची संख्या वाढताच सेवा सुधारते, 3 स्केलचा लाभ, प्रत्येक ग्राहकावरचा खर्च कमी होतो, आणि 4 ब्रँड मूल्य. एअरबीएनबीला सुरुवातीला लोकांनी वेड समजलं, पण त्यांनी एक वेगळंच गुपित उघडलं. ते म्हणजे लोकांना स्थानिक अनुभव हवे आहेत आणि त्यामुळेच ते यशस्वी झाले. म्हणजेच काय, गुपित शोधा, नवीन गोष्टी तयार करा ज्या लोकांच्या गरजेच्या आहेत पण उपलब्ध नाहीत. 6वा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही लॉटरी तिकीट नाही तर यश डिझाईन करा. लोकांना वाटतं की यश म्हणजे नशीब, पण थियल म्हणतो यश म्हणजे नियोजन, तयारी आणि सतत सुधारणा. गुगल किंवा फेसबुक यशस्वी झाले कारण त्यांनी स्पष्ट योजना, जबरदस्त टीम आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी केली. एका उद्योजक तरुणीने आपल्या गावातील महिलांसाठी स्वच्छतेसंबंधी ऍप तयार केले. तिला कुठलाही VC पण नव्हता, पण ती सातत्याने काम करत राहिली. शेवटी तिचं उत्पादन UN पर्यंत पोहोचलं. निष्कर्ष असा आहे की नशिबावर अवलंबून राहू नका, विचारपूर्वक कृती करा, कारण नियोजन हेच यशाचं गुपित आहे. या पुस्तकातून शिकण्यासारखी 7वी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे जे इतरांना नाही. थियल विचारतो की तुमच्याकडे असं कोणतं सत्य आहे जे फार थोड्या लोकांना माहिती आहे. हेच यशाचं गुपित आहे आणि यालाच तो म्हणतो गुपित शोधा. एका गावामध्ये रुचा नावाची एक युवती होती. ती गावातल्या झाडांपासून नैसर्गिक रंग बनवत असे. लोकांनी सुरुवातीला तिचा उपहास केला, पण तिने या नैसर्गिक रंगाचं संशोधन केलं आणि त्यावर आधारित आर्ट किट्स शहरी बाजारात विकायला सुरुवात केली. तिच्या या गुप्त ज्ञानामुळे तिला यश मिळालं. तुमचं खास ज्ञान, अनुभव, निरीक्षण म्हणजे तुमचं गुपित. ते शोधा, जोपासा आणि त्यावर आधारित काहीतरी नवीन तयार करा. 8वा मुद्दा, स्टार टीम तयार करा. उद्योग यशस्वी होतो ते फक्त कल्पनांमुळे नव्हे तर त्या कल्पनांना मूर्त स्वरूप देणाऱ्या टीममुळे. थियल म्हणतो की एक उत्तम स्टार्टअप म्हणजे मैत्रीचा ग्रुप असावा जिथे प्रत्येकाला उद्दिष्ट समजलेलं असतं. एका इंजिनियरने शिक्षण सोडून एका मित्रासोबत स्मार्ट ऊर्जा मीटर तयार केला. त्यांनी आधी प्रामाणिकपणे चर्चा केली, कामाच्या वाटपापासून ते नफ्याच्या शेअरिंग पर्यंत. विश्वास आणि स्पष्टता हे त्यांच्या टीमचं गमक ठरलं. आणि म्हणूनच मित्रांनो, केवळ हुशार लोक नाहीत तर समर्पित, विश्वासू आणि उद्दिष्टाशी जोडलेली टीम हवी. 9वा महत्वाचा मुद्दा म्हणजे विक्रीचं महत्व. उत्पादन हवं पण विक्री त्याहून अधिक. थियल सांगतो की अनेक उत्तम उत्पादने अपयशी ठरतात कारण विक्रीचं महत्व न ओळखणं. एक चांगला विक्रेता म्हणजे तो जो ग्राहकाच्या मनात गरज निर्माण करतो. एक शेतकरी सेंद्रिय शेती करत असे, पण कुणी ग्राहक नव्हते. त्याने गावातील एक महोत्सव गाठला, शेतातले अनुभव मांडले, चव घेऊन बघायला दिली. ग्राहक तयार झाले. विक्री ही शरम नव्हे तर ते एक कौशल्य आहे. मित्रांनो, उत्पादन तर हवंच, पण विक्री ही त्याला पंख देणारी शक्ती आहे. विक्री शिकणं खूप गरजेचं आहे. 10वा महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान गोष्टी मोठं यश. स्टार्टअप मध्ये काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. योग्य सहसंस्थापक, उत्तम सुरुवात, चांगली वितरण योजना. थियल याला म्हणतो पॉवर लॉ. यशाचा बहुतांश भाग काही मोजक्या गोष्टींवरती अवलंबून असतो. एका तरुणाने ऍप लॉन्च करताना योग्य सहसंस्थापक निवडला. दोघांची कौशल्य एकमेकाला पूरक होती. एक तांत्रिक आणि दुसरा मार्केटिंग तज्ञ. त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच योग्य वाट चोखाळली आणि मोठं यश मिळवलं. मित्रहो, सर्वच निर्णय सारखे नसतात. काही निर्णय
तुमच्या यशावर खोल परिणाम करतात ते ओळखा आणि तिथेच लक्ष केंद्रित करा. 11वी गोष्ट म्हणजे स्थायी भविष्यात विश्वास ठेवा. थियल सांगतो की 2 प्रकारचे लोक असतात. एक जे म्हणतात भविष्य अनिश्चित आहे आणि दुसरे जे म्हणतात की आपण ते ठरवू शकतो. दुसऱ्या प्रकारचे लोकच यशस्वी होतात कारण ते नियोजन करतात, शिकतात, आधी सुधारण्याचा प्रयत्न करतात. एक शिक्षक होता ज्यांनी मुलांसाठी रोबोटिक्सचा वर्ग सुरू केला. सुरुवातीला लोक हसले, पण त्यांनी ठरवलं होतं की भविष्य घडवायचंय. आज त्यांचे विद्यार्थी राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावरती बक्षिसं जिंकतात. दोस्तांनो, भविष्य हे घडवलं जाऊ शकतं, पण त्यासाठी विश्वास, योजना आणि कृती आवश्यक आहे. 12वा मुद्दा म्हणजे क्लीन स्टार्ट, अर्थात नव्याने सुरुवात करा. थियल सांगतो पारंपरिक मोठ्या कंपन्या अनेकदा जुन्या पद्धतीने चालतात. स्टार्टअपची ताकद असते नवीन दृष्टिकोन, जुनी साखळी न तोडता नवीन कल्पना राबवणे. एका मुलाने पारंपरिक साखर कारखान्याच्या साच्यापेक्षा वेगळं जैविक इंधनावर चालणारं साखर प्रक्रिया यंत्र तयार केलं. त्याच्या या क्लीन स्टार्टने एक नवीन मार्केट उभं केलं आणि म्हणूनच जुनी यंत्रणा मोडण्यापेक्षा नव्याने शुद्धपणे शून्यातून सुरुवात करा. 13वा मुद्दा या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतो तो म्हणजे जागतिकीकरण विरुद्ध नवकल्पना. थियल सांगतो की आपण जगाला कॉपी करून पुढे जातोय, पण खरी गरज आहे ना ती नव्या कल्पनांची. जागतिकीकरण म्हणजे एकाच गोष्टीचा प्रसार, पण नवकल्पना म्हणजे मुळात काहीतरी वेगळं तयार करणं. एक उद्योजिका जिला वाटत होतं की सौंदर्य प्रसाधनं फारच केमिकल युक्त आहेत, मग तिने गवत, कडुलिंब आणि हळदीपासून त्वचा शुद्ध करणारा फेसपॅक तयार केला. ही होती नवकल्पना, नुसती कॉपी नव्हे. दोस्तांनो, कॉपी करून जग जिंकलं जात नाही, इनोव्हेशनमुळे नवीन मार्ग उघडतात. थियलचा अंतिम संदेश आहे की नवीन काहीतरी निर्माण करा. 1 to N म्हणजेच आधीच असलेली गोष्ट वाढवणे, पण 0 to 1 म्हणजे पूर्णपणे नवीन जग घडवणं. स्वतःवरती विश्वास, नवकल्पना, स्पष्ट योजना, जबरदस्त टीम आणि विक्रीचं कौशल्य ही तत्व अंगारली तर कोणीही 0 to 1 जाऊ शकतो. मित्रहो, आपलं भविष्य दुसरं कोणीही बनवणार नाही, ते आपल्यालाच घडवायचं आहे. म्हणूनच शून्यापासून सुरुवात करा, असं काहीतरी तयार करा जे आधी कधीच नव्हतं. तर मित्रो, ही होती पीटर थियल लिखित 0 to 1 या पुस्तकाची बुक समरी. तुम्ही खरोखरच जर एखाद्या स्टार्टअप मध्ये असाल किंवा एखादी नवीन योजना तुम्ही जर प्रत्यक्षात आणत असाल तर हे पुस्तक मुळामधून वाचा, कारण ह्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी खूप मदत करतील. त्याचबरोबर ज्या तुमच्या काही जुनाट समजुती असतील त्या तोडून तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देतील. तुम्ही या बुक समरीमधून काय शिकलात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला बुक समरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.